जळक मेघी विद्युत्तलता दैदिप्यमान तैसे हाती जळके सुदर्शन कोटी मदन तात जगतमोहन शोभायमान दिसत असे दिसत असे. कृष्ण भगवंताच्या हातामध्ये चक्र आहे महाराज. चक्र कसू दिसू लागलेले, वीज जशी चमकावा चम चम वीज चमकते, आणि त्या पद्धतीनं भगवंताच्या हातामधलं चक्र शुभू लागलेले. आणि तो मन्मथ ताते महाराज, मन्मथाचा जनक आहे. आणि काय सौंदर्य महाराज त्याचं, जगाचं सौंदर्य, सगळ्या जगाचं सौंदर्य त्या ठिकाणी एक वटलेले. जगन्नाथापासून जग निर्माण झालेले महाराज, जगन्नाथापासून जग निर्माण झालेले, आणि सगळ्या जगाचं सौंदर्य आणि त्या ठिकाणी आहे. असा सौंदर्यवान भगवंत दिसू लागलेला आहे असं ऋषीमुनीनं बघितला. आणि कृष्ण भगवंत कौरव सभेकडं जातात. शिराब्दीचे ठेवणे देख तैसा लकलकी ताती शंक वाह. गदाती वाटे बहुतेक आदित्य तेजे घडियेली. भगवंताच्या हातामध्ये शंख आहे महाराज, शंख. शिराब्दी ठेविले जैसे देख. होय, शिराब्दीमध्ये म्हणजे दुधाचा समुद्र आहे महाराज. आणि शंख कसा पांढरा शुभ्र असतो महाराज, शंख पांढरा शुभ्र असतो. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो शंख पांढरा शुभ्र भगवंताच्या हातामध्ये शोभून दिसू लागलेला आहे. आणि जी भगवंताच्या हातामध्ये जी गदा आहे का महाराज, गदा सूर्याचं सूर्य एकरूप केला आणि ते गदा त्याची निर्माण केली म्हणून सांगितलं. सूर्य जसा लक्क तेजस्वी दिसावा त्या पद्धतीनं भगवंताच्या हातामधली गदा सूर्यच गाळून निर्माण केली का काय, अशा प्रकारे दिसत आहे. वाटे चंड किरणातून गडिले हातीचे दिव्य पद्म सचिदानंद मेघ श्याम निगमागम वर्णिती जया. बघणाऱ्याला असं वाटू लागलं भगवंताच्या हातामध्ये पद्म आहे महाराज. शंख आणि पद्म भगवंताच्या हातामध्ये. सूर्यच गाळला किंवा सूर्याची एक मुस करून किंवा सूर्यच हातामध्ये येऊन बसला का काय, असा कृष्ण भगवंताच्या हातामधलं पद्म दिसू लागलेले. एक ठिकाणी गवळण म्हणते, काळा निळा रंग सावळा केवळ ब्रह्मचारी पद्म झळकती पायावरी. अशा प्रकारचा तो भगवंत मेघश्याम वर्णाचा भगवंत आहे महाराज. मेघासारखा किंवा आकाशासारखा ज्या भगवंताचा रंग आहे तो सुंदर शोभायमान दिसू लागलेला आहे. प्रळयाग्नीचा कल्लोळ भडकत तैसे उत्तरीय वस्त्र जळकत. दशा प्रतिमुक्ता तळपत कृतिका पुंज जापरी. कृतिका पुंज जापरी. प्रळय अग्नीचा अग्नी महाराज, महाप्रळय काळाच्या टायमाचा जो अग्नी असतो का, हे विश्व संहाराच्या टायमाचा अग्नी असतो. हे विश्वच ज्यावेळेस तो अग्नी जाळतो का महाराज. आणि तशा पद्धतीनं भगवंताच्या अंगावर असं उपरणीय वस्त्र आहे महाराज. अग्नीसारखं तेजस्वी लक्क दिसू लागलेले आहेत. आणि भगवंताच्या अंगावरले अलंकार जशा पद्धतीनं आकाशामध्ये चांदण्या लक्क दिसाव्यात आणि त्या पद्धतीनं सगळे अलंकार भगवंताचे शोभून दिसू लागले. भगवंतामुळं अलंकाराला शोभा आहे महाराज. अलंकारामुळं आपण सुंदर दिसतो, वस्त्रामुळं आपण सुंदर दिसतो. भगवंतामुळं सर्व अलंकाराला शोभा आहे. असा एवढा सुंदर तो भगवंत आहे. आणि तो शिष्टाई करण्यासाठी चालला महाराज. कौरवाच्या सभेमध्ये रथामध्ये बसून जात आहे. तो परमते जाळ शिरोदक की शुभ्र येशा चढले पिक की शुद्ध श्वेत मृडानी नायक कर्पुरे करोनी उटियेला. कर्पुरे करोनी उटियेला. जशा पद्धतीनं मृडानी नायक महादेव, कर्पुरासारखा रंग आहे महाराज महादेवाचा. तशा पद्धतीनं कृष्ण भगवंत सुद्धा त्या त्या महादेवासारखे शोभा, जसे महादेव दिसतात त्याच पद्धतीनं
कृष्ण भगवंत सुद्धा सुंदर आणि शोभायमान दिसू लागलेले आहेत. की दिव्य रजत गाळोनी ओतिले, की परोजे कैलास डवरले, की जान्हवीचे ओपिले, जान्हवी त्वये ओपिले, दिनकरना ते स्वहस्ते. सूर्यानं स्वतः जान्हवीचं पाणीच त्या ठिकाणी ओतलं का काय, दिव्य प्रकारचं रजत गाळलं आणि ते रजत गाळून त्या ठिकाणी त्याचं असणारं अर्क काढलं आणि त्या ठिकाणी घातलं का काय, अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताचं सगळं दिसू लागलेलं आहे. तो सचिदानंद तनु सगुण, अति सुकुमार भास पूर्ण, त्याची रंगे करुण, निलोत्पले लेपली. सचितानंद तनु आहे महाराज. भगवंताची तनु, भगवंताचा देह कसा आहे, सचितानंद, बघणाराला आनंद होतो महाराज. सचितानंद, हृदयामध्ये आनंद होतो त्या भगवंताची तनु, भगवंताचं स्वरूप देखून त्या भगवंताच्या रंगासारखा रंग, निलोत्पले फुलं आहेत महाराज, फुलं निळ्या प्रकारची फुलं आहेत. त्या फुलाला भगवंताच्या रंगाचा रंग आला. निलोत्पले म्हणजे निळे निळे काही वृक्षाचे फुलं आहेत महाराज. आणि त्या फुलाला रंग, कृष्णाच्या रंगाचा रंग आला आणि तेव्हापासून ते फुलं निलोत्पले दिसू लागलेले आहेत. नभासी चढला तोची रंग, वा, त्याच प्रभेने रंगले मेघो, इंद्र नीळमणी सुरंग, त्याची प्रकाश झाले, त्याची प्रकाश झाले. कृष्ण भगवंताचा रंग आकाशाला आला महाराज आणि तोच रंग मेघाला सुद्धा आला. जसं आकाश आहे अशाच पद्धतीनं मेघ सुद्धा आहेत महाराज, ढग येणारे. जसं आकाशाचा रंग आहे का, आणि त्याच पद्धतीनं मेघाचा सुद्धा रंग आहे. इंद्रनीळ नावाचे मणी आहेत महाराज, ते सुद्धा भगवंताच्याच रंगाचा रंग त्यांना निर्माण झाला, अशा प्रकारे सांगतात. ते तिचे सौंदर्यात्याद्भूत, गरुड पाचू सीतेज दिसत, मार्गदासी भीक चढत, तनु सावळी देखोनी. आता तेच रंग गरुड पाचूला बसला महाराज. गरुड पाचू आहेत, गरुड नावाचे एक पाचू आहेत महाराज, त्याला सुद्धा रंग बसलेला आहे. आणि कृष्ण भगवंतन ज्या मार्गाने जातात का, त्या मार्गाला सुद्धा रंग कृष्ण परमात्म्यासारखाच झालेला आहे. ज्या मार्गानं कृष्ण भगवंत चालले का, त्याच मार्गानं एखाद्या माणसानं सुवासिक एखादा अत्तर लावा महाराज, तो माणूस ज्या मार्गानं जाईल का, त्या मार्गानं त्या माणसाचा सुगंध येतो का नाही. ज्या माणसानं चंदन लावावं, केसर लावावं, कस्तुरी लावावं अंगाच्या ठिकाणी, आणि ज्या मार्गानं तो माणूस चाललाय का, त्या मार्गानं सुगंध येतो महाराज. आजही एखाद्यानं कस्तुरी चंदन जर लावलं आणि आपल्या समोरून जर मोटरसायकल गेली, ती गाडी पुढे गेली की तो सुगंध पाठीमागं येतो. तशा पद्धतीनं कृष्ण भगवंत ज्या मार्गानं जातात का, त्या मार्गानं त्या कृष्ण भगवंतासारखा कलर त्या मार्गाला आल्याला आहे. तो वैकुंठीचा सुकुमार, भक्त हृदय मंदिर मंदार, वा, कुरवंडी करवी साचार, कोटी मकर ध्वज करोनिया, कोटी मकर ध्वज करोनिया. तो वैकुंठीचा साचार, भक्त मंदिरी जातसे तोरेने महाराज. वैकुंठीचा आहे तो सुकुमार कुठला आहे, वैकुंठीचा राहणार आहे. त्याचं मंदिर कुठं आहे, भक्ताचं हृदय हे मंदिर आहे महाराज. भगवंताचं मंदिर म्हणजे भक्ताचं हृदय आहे. प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये तो आहे महाराज. आपण देवाचं नामस्मरण करतो, देव कुठं बसावा, आपल्या हृदयाच्या ठिकाणी बसावा. हनुमंतरायानं प्रभुरामचंद्राचं नामस्मरण केलं महाराज, आणि ते प्रभुरामचंद्र शिवासनासहित हनुमंताच्या हृदयामध्ये असा भक्त तो हनुमंत झाला. आणि तेवढ्या पात्रतेचा हनुमंत भक्त झाला
म्हणून गावोगावी हनुमंताचे मंदिर आहेत महाराज. त्या पात्रतेला जावं लागतं गावोगावी महाराज. कोणतं मंदिर नसेल पण जिथं हिंदूचं गाव आहे का तिथं अगोदर हनुमंताचं मंदिर आहे. त्याचं राहणं म्हणजे एक भक्ताच्या हृदय मंदिरामध्ये आहे. आणि तो असणारा वैकुंठीचा राहणारा वैकुंठ म्हणजे एक भक्ताचं हृदय मंदिर आहे. आणि अशा प्रकारचा तो कृष्ण परमात्मा द्वारे आपलं हस्तिनापुराला कौरव सभेमध्ये जाण्यासाठी निघालेला आहे. ब्रह्मांड पडोनी बाहेरी अंगीचा श्वास धावतो वरी वरी लावण्यामृत सागर कैटभारी लीलावतारी वेदक जो लीलावतारी वेदक जो. अंगाचा सुगंध कृष्ण भगवंताच्या सांगितला. त्रिभुवना फोडून बाहेर गेला म्हणून सांगितला. ब्रह्मांड फोडून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्हीचं एक ब्रह्मांड आहे महाराज. आणि ते ब्रह्मांड फोडून त्याच्या आगाचा सुगंध बाहेर गेला. असा लीला लाघवी सुंदर सौंदर्याचा असा भगवंत. आणि तो कुणाची आज्ञेनुसार पांडवाची आज्ञा आहे. कौरवाकडे जा म्हणलेले म्हणून ती आज्ञा घेऊन स्वतः भगवंत जात आहेत. पूर्ण ब्रह्मानंद यादवेंद्र लीला विग्रही श्रीकरधर हृदयी रे किला निरंतर निज भक्ती प्रेम बळे निज भक्ती प्रेम बळे. भक्ताईनं हृदयाच्या ठिकाणी